नमस्कार. लोकशाही मराठीच्या प्रकाशोत्सव या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर लक्ष्मी पूजनाचा आज दिवस आहे. तुम्ही सगळेजण लक्ष्मीची पूजा करत असाल. मात्र ज्या देशामध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असताना दिसते, उद्योग क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये होणारी कोट्यवधींची उलाढाल, तरी देखील एक तफावत आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. कुणीतरी फार श्रीमंत आहे, कुणीतरी फार गरीब आहे. त्याचं मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का? आपण एकमेकांना दोष देतो, मात्र खऱ्या अर्थानं तुमचा फायनान्शियल अवेअरनेस किती आहे त्यावरती तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची ठरत असते. ही आर्थिक परिस्थिती कशी सुधारायला हवी, तुमची गुंतवणूक कुठे असायला हवी, तुमची मिळकत कुठून असायला हवी, तुमचं शिक्षण कुठलं असायला हवं, या सर्व घडामोडींविषयी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण गप्पा करणार आहोत. काही महत्त्वाचे टिप्स घेणार आहोत, काही मंत्राज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आहेत महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी, बँकर अमृताजी फडणवीस. अमृताजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार विशालजी, छान. दिवाळीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व प्रेक्षकांकडून. तुम्हाला पण आणि सर्वच प्रेक्षकांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की आर्थिक नियोजन आपल्या आयुष्यामध्ये खरोखर किती महत्त्वाचं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एका बाजूला पैसा येत असतो, तो खर्चही होत असतो, मात्र एक बँकर म्हणून तुम्ही सांगू शकाल की त्याचं नियोजन कसं असायला हवं? मला वाटतं आपल्या जीवनात सर्वात जरुरी काही असेल तर ते आहे आर्थिक नियोजन. बर. ज्या प्रकारे आपल्यासाठी शिक्षण जरुरी आहे, ज्या प्रकारे आपल्यासाठी आपले संस्कार जरुरी आहेत, त्याच प्रकारे आज आर्थिक नियोजन फार जरुरी आहे. जसं असं म्हणतात की एक सेलर असतो जो बोट्स चालवतो, त्याच्याकडे प्रॉपर कंपस, त्याच्याकडे वेदर फोरकास्ट ॲप्स असणं जरुरी आहे. आणि ते नसलं तर तो भरकटत जातोय, कुठेही जाईल समुद्रात आणि त्याला कधी किनारे नाही आ पाएगा वो. तर त्याच प्रकारे आर्थिक नियोजन हे प्रत्येकासाठी फार जरुरी आहे. आर्थिक नियोजन म्हणजे काय? आज तुमची माझी स्वप्न आहेत. काय काय स्वप्न असू शकतात? आपल्या घरच्यांचं किंवा आपलं स्वतःचं लग्न, आपल्या मुलांचं एज्युकेशन, आपल्याला जर कधी पुढे फॅन्सी कार घ्यायची आहे किंवा घर घ्यायचं आहे त्याच्यासाठी नियोजन, घरी काही आपत्कालीन स्थिती आल्या त्याच्यासाठी सेविंग, बरोबर, अशा रोजचा जो खर्च आहे तो चालवणं, या सगळ्या आर्थिक गोष्टी आहेत ज्यांचं आपल्याला नियोजन करावं लागतं. बरोबर. तर ते कसं आपण करू शकतो? एक तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की आवक काय आणि जावक काय. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. प्रत्येकाने जर त्याच्यात लक्ष दिलं आणि समजून घेतलं तर ते खूपच आरामात त्यांना कळेल. तर आर्थिक नियोजन व्हॉट इज इट अबाउट? इट इज अबाउट युअर ड्रीम्स. ते ड्रीम्स तुम्हाला केव्हा पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला टूल काय वापरायचंय, हे तुमचं आर्थिक नियोजन असतं. आणि त्यात तुम्हाला एज्युकेटेड राहणं, फायनान्शियली लिटरेट राहणं, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला माहिती असणं हे खूप जरुरी असतं. बरं, आर्थिक नियोजनाची इतकी साधी सोपी सरळ व्याख्या तुम्ही सांगितली, जी सर्वसामान्य प्रेक्षकांनाही कळलं असेल, तो कुठल्याही स्तरातला असू देत. आर्थिक नियोजनामध्ये गुंतवणुकीचं महत्त्व किती गरजेचं आहे? आपण इन्व्हेस्टमेंट्स बोलतो, कुठे इन्व्हेस्ट करायचं? जसं तुम्ही आता मगाशी एक उदाहरण दिलं की जहाज भरकटत जातं, आयुष्यही भरकटत जातं की पैसा आला तरी ते जर आपण व्यवस्थितरित्या गुंतवणूक केलीच नाही तर गुंतवणुकीचं नियोजन साधारण कसं असायला हवं असं वाटतं? मला वाटतं जसं आपण सॅलरीज अर्न करतो, राईट, तर आपले आधी आपण पाहायचं की आपलं इन्कमिंग किती आहे. ते समजा तुमचं इन्कमिंग 100 रुपये आहेत, त्याच्यातले 50 रुपये मोस्टली ॲव्हरेज माणसाचे आपले रेग्युलर खर्चात जातात. बरोबर. रेंट्स, फूड आयटम्स. 30% तुमच्या जे डिझायर्स असतात, गरजा, एक्स्ट्रा गरजा तुमच्या ट्रॅव्हलिंगच्या असू शकतात, तुमच्या फॅन्सी कार किंवा कार्सच्या असू शकतात, तुमच्या अजून काही परचेजेसच्या असू शकतात. त्याच्यात तुमचं 30% जातं खूपदा. पण मिनिमम 20% तुम्हाला जे आवक येतं त्यात 20% तुम्हाला वेगळं ठेवणं जरुरी आहे. कारण त्यातनंच तुमची पुढची जी स्वप्न आहेत ती पूर्ण होणार. आणि पुढची कशी स्वप्न असू शकतात तुमची? शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म.
तर शॉर्ट टर्म स्वप्नांसाठी एक सर्टन इन्व्हेस्टमेंट पॅटर्न असू शकतं जे 1 to 3 years आहेत. बरोबर. 3 to 5 years साठी वेगळं इन्व्हेस्टमेंट पॅटर्न असू शकतं. 5 to 7 years अँड बियॉन्ड एक वेगळं इन्व्हेस्टमेंट पॅटर्न असू शकतं. लॉंग टर्म. शॉर्ट टर्म तर नक्कीच तुम्हाला सेव्हिंगमध्ये ठेवावं लागेल ते, किंवा FD करू शकता तुम्ही, ज्यात तुम्हाला पेनल्टी न लागो अशा FDs, किंवा लिक्विड फंड्स घेऊ शकता. मीडियम टर्ममध्ये तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही सगळ्यात सेफ म्हणजे इक्विटी लिंक SIPs करू शकता. जे स्वतःच तुमचं ते 20% जी सेव्हिंगचं आहे ते काढून घेऊन जाईल तुमच्या खर्चाच्या आधी. तर हे जरुरी आहे की तुम्ही खर्चाचं तुम्हाला प्रलोभन व्हायच्या आधी ते कट होऊन जायला पाहिजे अकाउंटमधनं. तर इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स किंवा लॉंगर टर्म आपण विचार केला असेल तर पब्लिक प्रॉव्हिडंटचा विचार करू शकतो. आणि असे खूप सारे असे वेगवेगळी वाहनं आहेत, व्हेकल्स, ज्याच्यानं तुम्ही आपले अल्ट्रा लॉंग टर्म आणि लॉंग टर्म गोल्स खूप चांगल्याने, जे इन्फ्लेशन रेट आहे ते त्याला त्याच्या पुढे निघून त्याचे रिटर्न्स कमवू शकतात. बरं. तर मेनली त्याचं डिव्हिजन असतं डेट रिलेटेड. डेट असतं ते फंड जे सिक्युअर असतात. एक हायब्रिड असतात ज्याच्यात डेट इक्विटीचं एक अमॅल्गमेशन असतं, दोन्ही असतं. आणि एक प्युअर इक्विटी असते, आणि एक रिस्की व्हेंचर कॅपिटल इक्विटी अशा टाईपची पण असते. पण स्टार्टर्स किंवा आपल्यासारख्या लोकांसाठी डायरेक्ट इक्विटी मार्केट पण नाही केलं तरी चांगले म्युच्युअल फंड्स किंवा चांगले SIPs ते आपण केलं तर एक सिक्युअर रेग्युलर आपल्या अकाउंटमधनं कट होतं आणि ते आपल्याला मिळत राहतं जेव्हा पाहिजे तेव्हा. बरं, मगाशी तुम्ही एक छान उल्लेख केला, तो म्हणजे स्वप्नपूर्ती संदर्भातला. प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं आयुष्यामध्ये करण्याचं. मात्र ती स्वप्नपूर्ती करत असताना बऱ्याचदा काय होतं, म्हणजे आता तुम्ही बँकेत काम करता म्हटल्यानंतर रोज तुम्हाला बऱ्याच गोष्टी येत असतील की अनेक जण कर्ज घेण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. एज्युकेशन लोन असेल, होम लोन असेल, पर्सनल लोन असेल. लोनच्या जाळ्यामध्ये सर्वसामान्यांनी अडकावं की नाही, आणि स्वप्नपूर्तीसाठी लोन्स घ्यावे? मला वाटतं लोन्स ही एक वैयक्तिक गोष्ट आहे. तुमच्या काय ड्रीम्स आहेत त्या बाबतीत आहे, तुमच्या स्वप्नांच्या बाबतीत आहे, आणि किती त्याची तीव्रता आहे त्याच्या बाबतीत आहे. पण लोन्समध्ये ना काही लोन्स गुड असतात, चांगले असतात घेणं. काही लोन्स बॅड असतात तुमच्या आर्थिक स्थितीसाठी. आता गुड आणि बॅड कसं ठरवायचं? ज्या लोनमध्ये तुमची फायनान्शियल ग्रोथ पुढे दिसतीये तुम्हाला, किंवा पर्सनल ग्रोथ तुम्हाला दिसतीये, ते गुड लोन आहे. अच्छा. कसं फायनान्शियल ग्रोथ कशाने दिसेल किंवा स्टेबिलिटी कशाने दिसेल? आज तुम्ही होम लोन घेतलं तर त्या होम लोनच्या ॲसेटची व्हॅल्यू, जे घर आहे त्याची वाढणार आहे. वरून तुम्हाला एका घराची सिक्युरिटी पण मिळणार आहे. तर होम लोन एक चांगलं लोन आहे. तसंच एज्युकेशन लोन, तुम्ही अभ्यासासाठी जर लोन घेतलं तर त्याच्यात तुमची स्वतःची व्हॅल्यू वाढून तुम्हाला इन्कमिंग वाढणार आहे पुढे जाऊन, ते एक चांगलं लोन आहे. किंवा एका उद्योजकांनी जर लोन घेतलं आणि त्यांनी त्याचं एक्सपॅन्शन होणार आहे, त्याचं टॉप लाईन बॉटम लाईन वाढणार आहे, तर ते चांगलं लोन आहे. पण जर तुम्हाला युटिलिटीची कार नाही, एक फॅन्सी कार घ्यायची आहे, जे बाहेर निघाल्याबरोबर शोरूममध्ये त्याची व्हॅल्यू कमी होत असेल, तर ते एक बॅड लोन आहे. तुम्हाला वेकेशनसाठी लोन घेऊन वेकेशन करायचं आहे तर ती तुम्ही त्याची मेमरीज नक्की आणू शकता घरी, पण ते एक बॅड लोन आहे फायनान्शियल टर्म्समध्ये. कारण ते तुम्हाला काही देऊन नाही जात आहे, व्हॅल्यू ॲडिशन नाही करत आहे इन टर्म्स ऑफ मटेरियलिझम. आणि तसंच डावरी, आपण लग्नात किती लोन घेतो. डावरी मी हा वर्ड यूज नाही करणार, पण मुलीच्या लग्नासाठी किंवा आता मुलाच्या पण लग्नासाठी त्यात जे आपण लोन घेऊन करतो त्याच्यात कंबर तुटते. त्याच्यात आपली फायनान्शियल कंडिशन खराब होतेच होते. तर गुड लोन ते आहे ज्याच्यात तुमची प्रगती दिसते तुम्हाला, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. आणि बॅड लोन ते आहे ज्याच्यात मनी व्हॅल्यू डेप्रिशिएट होतीये तुमची. तर इझिली तुम्हालाच ते कळू शकतं की काय तुमच्यासाठी चांगलं आहे काय नाही लॉंग टर्ममध्ये. बरं, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यूथ यावेळेला तुम्हाला सगळं बघतंय. यावेळेला बऱ्याचदा असं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी फडणवीस असतील, ते नेहमी सांगतात की नोकरी तर एका बाजूला करा, मात्र आत्मनिर्भर होण्यासाठी व्यवसायाकडे देखील आपण वळायला हवं. एंटरप्रेनरशिप संदर्भात ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला एंटरप्रेनरशिपसाठी योग्य वेळ, तो निर्णय घेण्याची केव्हा असते, एंटरप्रेनरशिपमध्ये आपण केव्हा उतरावं, एखादा नवीन जर स्टार्टअप किंवा बिझनेस मला स्टार्ट करायचा आहे तर आधी आपली स्वतःची काय तयारी या तरुण वर्गाची असायला हवी असं वाटतं?
मला वाटतं त्यात सगळ्यात पहिली पायरी डेफिनेटली एज्युकेशन आहे. हा. दुसरं, त्या एरियामध्ये तुमचं स्किलिंग खूप जरुरी आहे. आज एआयचा जमाना आहे, आज प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा जमाना आहे, आज डेटा मायनिंगचा जमाना आहे. तुम्ही त्यात किती काही दिग्गजपणा अचीव्ह करू शकता ते जरुरी आहे. आणि मला वाटतं ज्याला एक काही बिझनेस चालू करायचा आहे किंवा प्रोजेक्ट, त्याला त्या दिशेने आधी एक्सपिरियन्स घेणं जरुरी आहे. बरोबर. स्किलिंग, ऑनलाईन ट्रेनिंग किंवा ऑन द जॉब ट्रेनिंग खूप जरुरी आहे. आणि जोही माणूस आज बिझनेसमध्ये जातो त्याला एका दिशेने मास्टर होणं जरुरी आहे, पण जॅक ऑफ अदर ट्रेड्स पण होणं जरुरी आहे. कारण एकाच बिझनेसमध्ये आपल्याला इतक्या गोष्टींचे अनुभव किंवा रिक्वायरमेंट्स येतात, तर तुम्ही एकीकडे काहीच कळत नाही असे आज राहू नाही शकत आजकालच्या जमान्यात. तर मे बी यू आर अ प्रो इन लॉजिस्टिक्स, प्रो इंटू डेटा मॅनेजमेंट, प्रो इंटू प्रोजेक्ट मॅनेजमेंट, पण बाकी पण अवेअरनेस, सिच्युएशन अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, ती आपल्याला जरुरी आहे. मे बी त्याच्यात तुम्ही जॅक असाल आणि याच्यात मास्टर, पण तुम्हाला आजकाल जॅक पण राहणं खूप जरुरी आहे. तर मेनली तुमचं इन्क्लिनेशन कुठे, ते जर तुम्हाला लवकर कळलं, आपल्या आधीच्या इयर्समध्ये कळलं, तर तुम्ही बेटर अट्यून होऊ शकता त्या डिरेक्शनमध्ये. आणि सेकंड ऑप्शन असतो तिच्या ट्रायल अँड एररनी लोक आधी एखाद जॉब जॉईन करतात, मग त्यांना त्यांची ॲक्युमेन कळते, त्यांची अबिलिटी, आणि मग दे चेंज ऑल्सो, बिकम फ्लेक्झिबल ऑल्सो. तर मेन आपल्याला ॲब्झॉर्बिंग होणं खूप जरुरी आहे. आपल्याला जे पण करायचं आहे त्याचं थरं नॉलेज हे खूप जरुरी आहे. ते आपल्याला ऑन जॉब किंवा थ्रू व्हेरियस ट्रेनिंग्स किंवा आपल्याला रीडिंग त्याचं खूप लागतं किंवा मॉड्यूल्स खूप जरुरी आहेत. बरं, मगाशी तुम्ही जे म्हणालात की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन, मास्टर ऑफ वन होणं जरुरी आहे. ओके. मास्टर ऑफ वन अँड जॅक ऑफ अदर ट्रेड्स. ओके. पण ते चूज करताना साधारण कुठल्या गोष्टींवरती ते चूज करता येणं शक्य असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात ते कधी सिलेक्ट केलं होतं की मला याच क्षेत्रामध्ये काम करायचंय? कारण बँकिंग क्षेत्रामध्ये तुमचं कार्य अफाट आहे, जे अनेक वेळेला लोकांसमोर आलंच नाही. बँकिंग खरं म्हणजे मी चालू पेअर प्रेशरमुळे केलं. कारण खूप लोकांचं असंच असतं की मला तर खरं तर गायचं होतं, पण मी गाणं शिकत राहिली, पण मी बँकिंगमध्ये गेली. ॲक्सिस बँक, आधी UTI बँक होती, त्याच्या एंट्रन्स एक्झाम माझ्या फ्रेंड्स देत होते म्हणून मी दिले, आणि हळूहळू मी सिलेक्ट झाली. आणि मग त्यानंतर मला इंटरेस्ट यायला लागला, कारण अशा नवीन गोष्टी शिकल्या मी त्याच्यात, फ्रॉम ट्रेजरी मॅनेजमेंट, फायनान्सेस, तर त्यात मला मजा यायला लागली. आणि त्याच्यातनं मी ते कंटिन्यू केलं, कारण ते एक माझ्या ज्ञानात, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांनी भर पाडली. तर त्याच्यामुळे मी आज पण ते कंटिन्यू करते. तर ॲट टाइम्स असं असतं की पेअर प्रेशरनी लोक एखाद जॉब जॉईन करतात, नंतर त्यांना कळतं अरे हा माझा रस्ता आहे, असं पण होतं, किंवा तिथेच ते स्थिर होतात. तर देर इज नो रिटन रूल अबाउट एनी करिअर बदलतात, करिअर एकच राहतं, किंवा करिअर मल्टिपल करिअर्स एका वेळेस होऊ शकतात. तर एव्हरीवन हॅज हिज ऑर हर ओन जर्नी. नक्कीच. मात्र येत्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी आणि देशाची आपली आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे, कुठल्या पातळीवरती आज भारत अर्थकारणामध्ये जाऊन पोहोचलाय? मात्र जसं तुम्ही आता मघाशीच म्हणालात की प्रत्येकानं वेगवेगळे स्किल्स शिकून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते स्किल्स शिकत असतानाही मात्र वयाच्या कोणत्या योग्य वेळेला कोणता निर्णय घेणं आजच्या युथने गरजेचं आहे. कारण असं झालं की स्पर्धा प्रचंड वाढत चालली आहे. शाळेत असू द्या, कॉलेजमध्ये असू द्या, स्पर्धा प्रचंड आहे. आणि त्यातही एक सेक्टर शिक्षण क्षेत्रातलं बाजूला राहतं, फायनान्शियल अवेअरनेस. तो किती गरजेचा आहे, तो आपण का नाही शिकत? खरी गोष्ट आहे. आपल्याला सगळं काही शिकवलं जातं, टच बेस केलं जातं शाळेमध्ये, पण फायनान्शियल अवेअरनेस हा असा सब्जेक्ट आहे जो मे बी आपण धडपडून शिकतो जनरली आपल्या जीवनात. तर मला वाटतं एक कामगार असो किंवा मुंबईतला पुण्यातला IT प्रोफेशनल किंवा मोठा बिझनेसमॅन, प्रत्येकाला स्वतःचं फायनान्शियल मॅनेजमेंट अवेअरनेस असणं जरुरी आहे. आणि ते का जरुरी आहे? कारण तुमचं पुढचं जीवन, तुमचं पुढचं कॉन्फिडन्स, पुढचं सॅटिस्फॅक्शन, तुमचं स्टेबिलिटी सगळं तुमच्या पर्सनल फायनान्सेस जसे मॅनेज होतात त्यावर आधारित आहे. आणि त्यामुळे मला वाटतं जसं मी तुम्हाला सांगितलं, या खूप काही अशा मोठ्या
अशा गोष्टी नाही आहेत ज्या तुम्ही सातत्याने केल्या तर तुम्हाला कळतील, समजतील. खूप लहान लहान गोष्टी असतात की इन्व्हेस्ट कुठे करायचं, इवन आपण शेअर्स घेतले तर कशा टाईपच्या कंपनीजमध्ये करायचं, कोणते रेशिओज पाहायचे, आपण हे पाहिलं आणि त्याला आपल्या जे आपले मिशन्स असतात लाईफचे त्याच्याशी मॅच केलं. आणि मॅच दर 6 महिने 12 महिन्यात करत जायला पाहिजे, पोर्टफोलिओ बॅलन्स करत राहायला पाहिजे. ओके. त्याने आपल्याला खरं फायनान्शियल इंडिपेंडन्स जे म्हणतात, एक फ्रीडम काय असतं आजकालच्या जमान्यात, फ्रीडम म्हणजे वी शुड बी एबल टू डू व्हॉट एव्हर वी विश टू. आणि ते केव्हा करता येतं, जेव्हा आपल्याकडे एक बफर असो, इमर्जन्सी फंड असो किंवा इन्व्हेस्टेड फंड असो, जो आपल्या कामास येईल, आपल्याला कोणाला मागावा नाही लागणार. आणि ते आपल्याला खूप जरुरी आहे. आपल्या प्राईडनी जगण्यासाठी खूप जरुरी आहे हे सगळं. बरं, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तुम्ही आणि मी यावेळेला चर्चा करतोय. अवघा महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आणि विदेशात असलेले आपले मराठी प्रेक्षक आपल्याला यावेळेला पाहत आहे. आपला जो महाराष्ट्र आहे आणि देश आहे हा आर्थिक पातळीवरती नेमका तुम्ही कुठे पाहता? म्हणजे जगाचं आर्थिक गणित बदलत चाललेलं आहे. वर्ल्ड वाईड जर आपण पाहायला गेलं, भारताची इकॉनॉमी, महाराष्ट्राची इकॉनॉमी सध्याच्या घडीला तुम्ही कुठे पाहता? आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की 2014ला भारताचं जीडीपी वाईज भारतचं स्टँडिंग काय होतं, 11व्या किंवा 12व्या नंबरवर भारत होतं. आज काय स्टँडिंग आहे? 4थ्या नंबरवर आहे भारत वर्ल्ड वाईड. आणि आपलं एम काय आहे की आपण 2027 पर्यंत 3 नंबरवर न्यायचं. तर आपण एकदम लाईनीत आहोत आपल्या ज्या टार्गेट्स आहेत. आणि महाराष्ट्राचं पाहिलं तर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी एम करत होतो. ऑलरेडी $500 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपण आहोत आजच्या डेटमध्ये. आणि जर आपण आपले लोन्स पाहिले तर जनरली अलावेबल असतात 25% ऑफ द स्टेट जीडीपी. त्याचे आपण 18% लेंडिंगवर आहोत, म्हणजे आपण लोन्स घेतलेले आहेत. प्लस आपले अब्जोंचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू आहेत, ज्यांनी कनेक्टिव्हिटी, रेव्हेन्यू ही एक स्टेबल स्ट्रीम राहते. तर मला वाटतं महाराष्ट्र आणि भारत एक खूप स्ट्रॉंग पोझिशनवर आहेत. आपल्यावर कोणी सँक्शन्स आधी सुद्धा टाकले होते, जेव्हा ते अटलजींच्या वेळेस परमाणू टेस्टिंग झालं होतं त्यावेळेस सँक्शन्स होते. पण त्यावेळेस सगळ्यात जास्त स्ट्रॉंगली भारत पुढे आला इन टर्म्स ऑफ जीडीपी ऑल्सो, राईज इन जीडीपी. आज पण पूर्ण विश्वावर तशी परिस्थिती आहे, सगळ्यांवर टॅरिफ टाकले गेले आहेत. पण भारत आत्मनिर्भर भारत आहे. इंडिया हॅज यंग पॉप्युलेशन. इंडिया हॅज जी लोक आहेत त्यांना पुढे येऊन कामं करायची आहेत, कन्झम्पशन करतायत. आणि मला वाटतं आता डिफेन्सचं पण आपण एक हब बनतोय आणि बनलेलो आहोत. तर वेगवेगळे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स येत आहेत, इनोव्हेशन हबसाठी जे आपल्याला सगळे मिळत आहेत, पॉलिसीज अँड ऑल ज्या आपल्याला सुटेबल आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं की इंडिया इज इन अ व्हेरी स्ट्रॉंग पोझिशन करंटली. इट इज द लार्जेस्ट पॉप्युलेशन अँड ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन. आपण टुरिझम पासनं तर हेल्थ टुरिझम पासनं तर एज्युकेशन टुरिझम हे आपलं मेजर बनवून AI तर आपण प्रतिसाद करतोच आहे, खूप काही अचीव करू शकतो. बरं, पण जागतिक पातळीवरती जर विचार केला तर प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि खास करून युवक युवती जे आहेत यावेळेला पाहणारे, त्यांच्या मनात एक भीती आहे की अनेक कंपन्या ले ऑफ कडे वळत असल्याचं पाहायला मिळतं. केवळ भारतातली परिस्थिती नाहीये, जगभरामधली ही परिस्थिती आहे. मग अशा वेळेला ही जी सगळी परिस्थिती आहे याच्याशी 2 हात करण्यासाठी आपण सगळ्यांनी कशी तयारी करायला हवी? जगाच्या पातळीवरती भारताचं सध्याचं असलेलं स्थान आणि जर ले ऑफ होत असेल, मला नोकरी करण्यासंदर्भातली भीती वाटत असेल, ही भीती कशी दूर करायची? ले ऑफ आपण जेवढं बोलतो तसं ऍक्च्युअली ऑन ग्राउंड नाही आहे. बरं. आणि काही काही ऑर्गनायझेशन्स चर्निंग करत राहतात फॉर हेल्थ ऑफ द ऑर्गनायझेशन. पण तरी जे ले ऑफ होतं त्यात आपण कसे त्याला सामोरी जाऊ शकतो? एक तर अपस्किलिंग खूप जरुरी आहे. अँड यू शुड बी इनडिस्पेन्सेबल. आजची तरुणाई काही चांगले स्किलिंग जर स्वतः घेतीये, काही चांगले लर्निंग घेतीये, ती ह्युमन रिसोर्समध्ये असो, IT मध्ये असो, AI मध्ये असो,
आणि जर त्याच्यात बिलकुल डीप जाऊन काम करते आणि इनडिस्पेन्सेबल बनतीये, तर मला वाटतं त्या तरुणाईला कोणी हिंमत नाही करणार आज एंटरप्रुनर बाहेर काढण्याची. वरून आज आपल्याला जसं आपण पाहिलं की गव्हर्नमेंटने इतके सारे रिफॉर्म्स दिलेत फॉर स्टार्टअप्स, फॉर MSMEs. आपण जाऊन हे ऑप्शन्स ग्रॅब करू शकतो का? काम तर करायचंय सुरुवातीला, एक्सपिरियन्स गेन करायला. त्याच्यात आपण इन डेप्थ एक्सपिरियन्स घेऊन एक आपला स्वतःचा इमर्जन्सी फंड 6 महिने ते 12 महिने याचा आपल्या अर्निंगमधनं काढून जर वेगळा ठेवला आणि व्हेंचर आउट केलं, त्याची हिंमत आपण करून काही मोठं काम करू शकतो का? कारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्याकडे खूप सारे रिफॉर्म्स आले आहेत किंवा चीप लेंडिंग स्कीम्स आहेत, त्या अवेल करून असं म्हणतात की कॅन अन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ. If you have the right idea, if you have a right business plan, if you have a right marketing and distribution plan and right human resources around, तर तुम्ही पण खूप काही करू शकता. In fact, you can be job creator. तर this is the time for India. हा खरं तर तुमचा कानमंत्र आहे युवकांसाठी. थोडं महिलांच्या स्थितीकडे येतो. तुम्हाला पाहत असलेले किंवा फॉलो करत असलेल्या महिलांचा वर्ग हा फार वाईड आहे. म्हणजे शेतकरी महिला असेल, छोटा मोठा व्यवसाय करणारी आपल्या ग्रामीण भागातली महिला असेल, तर थेट कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत असलेल्या महिला असतील. मात्र महिलांची आर्थिक स्थिती तुम्ही कुठे पाहता? कारण अनेक ठिकाणी महिला या कमावत्या बनून घर सावरण्याचा प्रयत्न करतात, मात्र सावरत असताना कुठेतरी फायनान्शियल मॅनेजमेंट चुकतं आणि मग हातात असलेलं सगळं काही जातं. महिलांसाठीच्या खास टिप्स काय आहेत? पैसा सोडावा की न सोडावा? महिला या खूपच उत्कृष्ट मॅनेजर्स आहेत, हे आपण खूप पुरातन काळापासून पाहतोय. आधी सुरुवातीच्या काळामध्ये महिला मडक्यांमध्ये पैसे जमवून ठेवायचे किंवा सोनं घ्यायच्या, चांदी घ्यायच्या, म्हणजे त्यांना कळायचं की एप्रिसिएशन कुठे आहे. आणि आणि ते ओव्हरऑल सो फेअर, घरी पैसा किती येतोय वाचवायच्या, जेव्हा गरज पडली तेव्हा पैसा कॉन्ट्रीब्यूट करायच्या. ते त्यांच्यात जन्मजात आहे. दे आर गुड फायनान्शियल मॅनेजर. बरोबर. आताचा जमाना आहे की स्त्रिया, जसं आपण म्हटलं, बेटी बचाओ बेटी पढ़ रही है अब, इसके बाद क्या, बेटी को बाहर जाके काम करने लगाओ, तिला काम करू द्या, पैसा कमवू द्या. त्याच्या पुढे काय, उसको निवेश करना सिखाओ. तिने निवेश करणं शिकलं तर ती कम्प्लिटली फायनान्शियली फ्री झाली असं समजा. तर आज काय होतं, माझ्या पण ओळखीच्या स्त्री आहेत, आता त्या कमवायला लागल्या आहेत, पण त्या आपला पैसा आपल्या हजबंडला, आपल्या पतीला देतात किंवा घरच्या मोठ्यांना की तुम्ही सांभाळा, तुम्ही लावा, तुम्ही वाढवा. त्यासाठी पण वेळ काढा मला वाटतं. किंवा ऍटलिस्ट जे होतंय ते समजून घ्या की तुमच्या पैशाचं तुम्ही काय करताय, की दुसरा माणूस काय करतोय, आणि त्याच्यातच या लर्निंगमध्ये तुम्ही खूप काही अचीव करू शकता स्वतःच्यासाठी आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी. आज अशी वेळ नाही की तुम्हाला पैसे मडक्यात ठेवायचे आणि जर गरज पडली घरी तर तुम्हाला ते काढून द्यायचे नाही. आता ही वेळ आहे की तुम्हाला स्वतःचे आणि स्वतःच्या घरच्यांची जी लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म स्वप्न आहेत ते पूर्ण करायची आहेत. आणि ते म्हणून मडक्यात ठेवून चालणार नाही, ते सिक्युअर ॲसेट्समध्ये टाकायचं. सोनं पण जमवून चालणार नाही. सोनं वाढतंय पण त्याच्यात तुमची मेंटल स्टेबिलिटी नाही राहत. तुम्हाला ते नीट ठेवायचं असतं आणि ते चोरी होऊ शकतं. तर काय ऑप्शन्स असतात, इलेक्ट्रॉनिक फंड्स, ज्याच्याने तुम्ही सोनं घेऊ शकता, चांदी घेऊ शकता आणि ते डीमॅट अकाउंटमध्ये तुमचं सिक्युअर राहतं. तुम्ही आरामात बाहेर फिरू शकता विदाऊट टेन्शन. तर आज त्याच इन्व्हेस्टमेंटचे नवीन फॉर्म्स काय आहेत, किंवा जसं मी म्हटलं 20% आपला पैसा जायलाच पाहिजे सेव्हिंगमध्ये. तो कसा जाईल दर महिन्यात, तुम्ही कोणती SIP करू शकता, तुमची रिस्क टेकिंग अबिलिटी काय, तुमचे गोल्स काय, हे सगळं विचार केलं तर आपण स्वतः आपला पोर्टफोलिओ बनवू शकतो. आजकाल इतके चांगले ॲप्स आलेले आहेत. तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझरची नक्की गरज पडेल, पण लॉंग टर्ममध्ये तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता तुमचा पूर्ण पैसा. मला वाटतं स्त्रियांसाठी आज हे खूप जरुरी आहे. सरकार तर खूप काही करतीच आहे, लखपती दीदी अँड ऑलच्या द्वारे किती स्त्रिया, करोडो स्त्रिया आता लखपती होत आहेत. तर त्यांच्या स्वतःच्या स्वयंसेवी संस्थांसाठी पण गव्हर्नमेंट खूप काही देती आहे, त्यांना प्रोव्हिजन्स देतीये. तर आपण ते सगळे अवेल करू शकतो. पण फायनली आपला पैसा पण ग्रो करतोय. असं म्हणतात, युअर मनी शुड ग्रो वेन यू आर स्लीपिंग.
तर ते तेव्हाच होईल जेव्हा यू आर पुटिंग इट राईट. महिलांमध्ये खरं तर शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, मात्र तेवढीच कमतरता आहे ती आर्थिक नियोजन आणि अर्थकारणासंदर्भातल्या सजगतेसंदर्भातली. या अनुषंगानं पुढचा प्रश्न असेल की स्त्रियांनी या क्षेत्राकडे कसं पाहावं, काय ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी आहेत. अमृताजी, मला थोडंसं विचारायचं आपल्याला. तुम्ही स्वतः देखील कमावते आहात, घरातून बाहेर पडलेले आहात, मोठमोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वतः घेतलेल्या आहात. मात्र यावेळेला जर तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तुम्ही सोन्यात कराल, चांदीत कराल, की वेगवेगळे जे आत्ता तुम्ही आम्हाला ऑप्शन्स दिले त्यापैकी कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला एक स्त्री म्हणून स्वतःचा निर्णय घेताना वाटतं की मी इन्व्हेस्टमेंट्स या ठिकाणी करायला हव्या, जेणेकरून पाहत असलेल्या महिला देखील त्यांच्या विचारांना चालना देऊन तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतील? मी एका इंटरव्ह्यू मध्ये 7-8 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि त्याचे क्लिप्स पण फिरतात की चांदीत इन्व्हेस्ट करा. ओके. आणि तुम्ही पाहिलं या 8-9 महिन्यात पर्सेंटेज राईज इन सिल्वर वॉज मोर देन गोल्ड. गोल्ड तर वाढतच आहे. गोल्ड लॉंग टर्म इन्फ्लेशन रेटला हेज करतं आणि या 1-2 वर्षात त्यांनी तर एकदमच छप्पर फाडके रिटर्न्स दिलेत लोकांना. तर आता मी सिल्वरवर मीडियम बुलिश आहे, म्हणजे ते लॉंग टर्म ठेवलं तर चालेल. सोन्यावर पण आता मीडियम टू लो बुलिश आहे. पण वर्ल्ड ज्या प्रकारे अनसर्टन आहे तर सोनं चांदी वाढतच राहणार आहे. बट माय पर्सनल फेवरेट इज स्टॉक पोर्टफोलिओ. कारण आता ती जी एक भीतीची एक लहर होती ती गेलेली आणि आता स्टॉक स्टेबिलिटीवर येत आहेत, व्हॅल्युएशन्स त्याचे. तर मला वाटतं इकडनं गुड फंडामेंटली गुड स्टॉक्स असे जर आपण पिक केले रिस्कच्या हिशोबाने, इधर लार्ज कॅप्स, मिड कॅप्स, स्मॉल कॅप्स, ते आपल्याला आपल्या रिस्कच्या हिशोबाने पाहावं लागेल. तर हे स्टॉक्स लॉंगर टर्म 3 to 5 इयर्समध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देऊन जातील. बरं, देशाचं आर्थिक चक्र वेगवान करण्यासाठी अनेक प्रकारचं आवाहन प्रत्येकाकडून केलं जातं. मात्र देशाचं आर्थिक चक्र आणखी वेगवान होण्यासाठी तुम्ही असेल, मी असेल, कॉमन मॅन असेल, तो कशा प्रकारे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो? प्रत्येक नागरिकाची या क्षणाला अर्थकारण आणखी वेगवान करण्यासाठी काय कॉन्ट्रीब्युशन आवश्यक आहे, काय जबाबदारी आपली? मला वाटतं सगळ्यात जरुरी कॉन्ट्रीब्युशन आहे स्वदेशी. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात बनलेले मॅन्युफॅक्चर झालेले आयटम्स वापरा. फ्रॉम ब्युटी प्रोडक्ट्स टू गॅजेट्स, सगळं काही आपल्याकडे आता हाय क्वालिटी बनवलं जातं. तर आपल्या देशात वापरा, आपल्या देशाचं बनलेलं वापरा. आणि दुसरं म्हणजे स्वतःसाठी तुम्ही जो निवेश करता 20%, जो खूप जरुरी आहे, त्याच्यावर ट्रॅक ठेवा. आपल्या इंडियन कंपनीजवर लॉंग टर्म साठी भरोसा करा. आणि त्याही चांगल्या क्वालिटीच्या कंपनीज पण त्यांना तुमचा ॲज अन इक्विटी स्टेक होल्डर सपोर्ट मिळाला तर त्याही अजून चांगलं करतील. तर चांगल्या कंपनीज पिक करा, त्यांच्यावर भरोसा ठेवा, त्याच्यावर लर्निंग करा. बरं, आपल्या देशात स्त्रियांना लक्ष्मीचं रूप मानलं जातं. लक्ष्मी रूपानं जर पाहायला गेलं, प्रत्येक स्त्रीवरती वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी आपल्या देशात देण्यात आलेली आहे. देशामध्ये सगळ्यात मोठं पाऊल उचललं गेलं आणि ते म्हणजे फायनान्स मिनिस्टर असलेल्या आपल्या, ज्यांनी पूर्ण देशाचं भवितव्य घडवण्यासाठी अनेक वेळेला त्या ठिकाणी मांडलेला आर्थिक अहवाल जो आहे किंवा बजेट ज्या वेळेला सादर केलं, कधीतरी ट्रोलिंगही झालं. पण त्या आर्थिक नियोजनाकडे निर्मला सीतारामन यांना एक स्त्री म्हणून तुमच्या नजरेतून आम्हाला जाणून घ्यायचं की देशाचं आर्थिक नियोजन करण्यासाठी त्या किती सक्षम आहेत? प्रत्येक स्त्री एक लक्ष्मी असते आणि आर्थिक नियोजन त्यांच्या हातात आहे. हे सगळ्यात मोठी आम्हा स्त्रियांसाठी गर्वाची गोष्ट आहे. प्रत्येक सेक्टर त्यांनी पाहिलेलं आहे. लेटेस्ट तुम्ही पाहिलं असेल जे आपल्याला ड्यू टू ग्लोबल टर्मॉईल त्यांनी परत प्रोव्हिजन्स दिलेले आहेत, स्टेटमध्ये ओपन केलेले आहेत किंवा कंट्रीमध्ये, टॅक्सेशन असो किंवा GST असो. तर ते सिच्युएशन पाहून त्यांनी खूप काही ऑल्टर केलेलं आहे. तर मला गर्व आहे की प्रत्येक एरियामध्ये, ती जेम्स अँड ज्वेलरी असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग असो, डिफेन्स असो, जसं मी म्हटलं, IT सेक्टर असो किंवा वेगवेगळे आपले सेक्टर्स आहे, एज्युकेशन सेक्टर, एव्हरीवेअर शी इज ट्राईंग टू ब्रिंग अबाउट अ चेंज. तर मला त्याचा आनंद आहे. आणि मला वाटतं स्त्रिया सगळ्यात चांगलं नियोजन करू शकतात. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे निर्मलाजीच आहे.
बरं, स्त्रियांनी आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी भरारी घेतल्याचं दिसून येतं. मात्र आर्थिक क्षेत्रातला अभ्यास करणं अजूनही अनेक स्त्रियांना शक्य होत नाही किंवा इच्छा असूनही ते आपण कशा प्रकारे प्राप्त करावं हे कळत नाही. मोठी मागणी करावीशी वाटते का तुम्हाला की स्त्रियांना जसं शिक्षणासाठी प्रवृत्त केलं जातं तशाच प्रकारे फिनान्शियल अवेअरनेस संदर्भातही त्यांना आता जास्तीत जास्त उद्युक्त करून त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणं, त्या संदर्भातलं शिक्षण हे अगदी बेसिक लेवल पासून द्यावं असं तुम्हाला वाटतं का? निकडीचं आहे का? नक्कीच हे आपल्या करिक्युलम मध्ये राहणं जरुरी आहे. आपल्या भारतात आसपास 50% स्त्रिया आहेत, पण GDP मध्ये पार्टिसिपेशन आजही 18% आहे स्त्रियांचं. बरोबर. आणि त्याच प्रकारे फायनान्शियल अवेअरनेस किंवा घरचं फायनान्स मॅनेजमेंट आजही पुरुष पाहतो. घरचा मोठा पुरुष किंवा कोणताही घरचा करता पुरुष. तर मला वाटतं ते स्त्रियांनी आपल्या हातात घेणं जरुरी आहे. आणि कारण त्यांनी खूप प्रकारचे अत्याचार जे आजही होत आहेत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. मी नागपूरच्या आसपास एक गाव दत्तक घेतलं आहे. तिथे मी एकदा गेली होती. मी दरवेळेस सांगते लोकांना, तिथे एक स्त्री होती, ती 15-20 हजार महिन्याचे कमवत होती तिच्या कामांमधनं, टेलरिंगच्या. पण तरी काही अशी सुखी सुद्धा नव्हती. तिच्या अंगावर मार्क्स दिसत होते. तर मी तिला विचारलं की काय तू अशी का एकदम डाऊन दिसतीये? आता तुझं चांगलं चालू आहे, स्किलिंगच्या द्वारे तू आता ठीक-ठाक कमावते. ती म्हणे क्या बोलना, मेरा पति जो है वो मेरा पगार ले लेता है और फिर दारू में उड़ा देता है और गलत कामों में. तर ह्या प्रकारे जर तुम्ही कोणाच्या हातात आपलं फायनान्स दिलं, एक तर तुम्ही कधी कम्प्लिटली कॉन्फिडंट नाही होऊ शकत. दुसरं की काही असे सिच्युएशन असतात ज्यात मग तुम्हाला धोका होऊ शकतो जीवनात. तर हे सगळे रिस्क का घ्यायचे? आणि एम्पावर्ड वुमेन, सशक्त स्त्री काय असते? आजच्या जमान्यात तिने फायनान्शियल एज्युकेशन स्वतःला देऊन ते ॲक्च्युली प्रॅक्टिस करणं जरुरी आहे, जे आज प्रत्येक स्त्रीसाठी गावातली असो किंवा आपल्या शहरांमधली ते जरुरी आहे. बरं, यंदाची दिवाळी तुमच्यासाठी का खास आहे? यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही काय संकल्प करून ठेवलेले आहेत आणि वर्षावरून तुम्ही थेट नागरिकांना कशा प्रकारे शुभेच्छा देऊ इच्छिता आणि नागरिकांनी काय करावं हे तुम्हाला सांगावं असं वाटतं? माझ्यासाठी दर दिवाळी लहानपणापासूनच स्पेशल राहिलेली आहे. यावेळेस एक गोष्ट आहे की वर्षात आम्ही परत आलो आहोत आणि इथे वर्षावर 5 वर्षानंतर परत दिवाळी साजरा करतोय. आनंदच होतोय त्याचा. आणि नागरिकांना, लोकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही लक्ष्मीपूजन करताय तर घरच्या लक्ष्मीचा पण मान करा. लक्ष्मीला पण एम्पावर करा. तिला शक्ती द्या की ती प्रत्येक रीत्या जीवनात पुढे निघू शकेल तुमच्या सपोर्टनी, तुमच्या सहाय्याने. बरोबर आहे. तुम्ही राज्यातल्या जनतेला या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. रॅपिड फायर राऊंडकडे मी यावेळेला जाणार आहे. अमृताजी, तुम्ही तयार आहात रॅपिड फायर राऊंडसाठी आता? येस. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आर्थिक नियोजन ते स्वतः पाहता की घराच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे? असं म्हणतात दिये तले अंधेरा. तर असं आहे की देवेंद्रजींचं सेव्हिंगच नाही होत, काही केल्या सेव्हिंग नाही होत. तर ना मला पाहता येतात ना त्यांना स्वतःला किंवा ना कोणी फायनान्शियल एक्सपर्टला. बरं. तर देवेंद्रजी 0 आर्थिक नियोजन ॲट होम. आणि तेच बाहेर जेव्हा ते फायनान्स मिनिस्टर होते किंवा आताही जे ते महाराष्ट्रासाठी करतात ते भरपूर स्किलफुल फायनान्शियल नियोजन करतात, पण स्वतःसाठी नाही करत. बरं, मग अशा वेळेला पॉकेट मनी कोण कुणाला देतं? पॉकेट मनी मी त्यांना देते कधी कधी. बरं. आणि तो कुठे खर्च होतो याचा लेखाजोखा तुम्ही मागता? नाही, त्यांना ते सगळं जमतही नाही आणि म्हणून मी मागतही नाही. बरं. सेकंड क्वेश्चन. आतापर्यंतचे तुमचे आवडते आणि यशस्वी अर्थमंत्री कोण? राज्याचे सुद्धा आणि देशाचे सुद्धा. राज्याचे तर अजित पवार, आज ते आहेत आणि ते चांगलं काम करतात. आणि देशाचे आपली स्त्री शक्ती ज्याचा आम्हाला अभिमान आहे, निर्मला सीतारामनजी. बरं. दिविजाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल? म्हणजे तिला राजकारणात जायला आवडेल की तिला इतर कुठल्या क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला पाहायचं? तिला सामाजिक कार्यात खूप रुची आहे, तर ते ती जन्मभर करणारच. आणि आज तरी ती म्हणते की तिला लॉयर व्हायचंय, तर ती प्रॅक्टिसिंग लॉयर होणार असं दिसून येतंय. डिबेट्स अँड ऑल मध्ये पण ती चांगली, तर तोच रस्ता दिसतोय तिचा. बरं. देवेंद्रजी राज्याचे उत्तम CM की देशाचे PM काय पाहता तुम्ही?
जे आज आहे ते मी पाहते. हम्म. आज ते राज्याचे CM आहेत आणि ते उत्तम CM राहावेत. जोपर्यंत हा CMची ची खुर्ची त्यांच्याकडे आहे, हम्म. पूर्णपणे उत्तमपणे त्यांनी काम करावं इतकीच इच्छा आहे. बरं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुमचे काही संस्मरणीय संभाषण किंवा काही क्षण जे आज दिवाळीच्या निमित्ताने खास आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगायचं? मला आठवतं मी मोदीजींना एकदा 5-7 वर्षापूर्वी देवेंद्रजींबरोबर भेटली होती दिल्लीत. तेव्हा मी मला जास्त बोलता नाही आलं त्यांच्या पुढे, त्यांच्या मी गोष्टी ऐकत होती. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मेरा गायन चालू है और मुझे पसंद है. तेव्हा ते म्हणाले, अच्छा है, आप खुद के लिए गाती है, खुद के शौक के लिए गाती है, आप गरीब लोगों को मदद करती है कि जिनके पास टैलेंट है पर गा नहीं सकते हैं, क्योंकि उनके पास रिसोर्सेज नहीं है, उनके पास प्लॅटफॉर्म नाही आहे. तेव्हा मला वाटलं की हो, आपण ह्या डिरेक्शनमध्ये पण करायला पाहिजे. आणि तो माझ्या मनात विचार चालू असतानाच एक इन्सिडेंट पण झाला की एक मला घरी काम करणारी छोटीशी मुलगी भेटली, जी खूप छान गाऊन जिनी मला दाखवलं. आणि तीच त्यांची गोष्ट इतकी मनात माझ्या बसली विथ दिस लाईव्ह एक्झाम्पल की मी मिट्टी के सितारे चालू केलं गरीब मुलांसाठी, ज्यांच्यात टॅलेंट आहे त्यांना गाणं, सॉफ्ट स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे आम्ही सगळं शिकवतोय 8 वर्षांपासनं, 7-8 वर्षांपासनं. आणि त्यांचे दिव्यचेही प्रोग्राम होतात तेव्हा आम्ही त्यांना अपॉर्च्युनिटी देतो की ते स्टेजवर येऊन गातात, किंवा आजकाल तर काही प्लेबॅकमध्ये पण त्यांना कोरसचा अपॉर्च्युनिटी यायला लागली आहे. तर मला चांगलं वाटतं की ते आता रेकॉर्डिंग शिकतायत आणि पुढे चालले आहेत ह्या रस्त्याने. बरं, दिग्विजयचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात आणि तुम्ही सांगितलं की त्याला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. तर त्या अनुषंगानं दिव्यजचं पुढचं पाऊल काय असेल, पुढचे गोल्स काय आहेत? तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जर कुणाला काही मदत अपेक्षित असेल, तुमच्याशी कसा संपर्क साधायचा? दिव्यज फाउंडेशनची वेबसाईट पण आहे, त्याच्या ईमेल IDs पण आहेत, नंबर्स पण आहेत आमच्या ट्रस्टीज आणि एम्प्लॉईजचे. तर आम्ही खूपदा एज्युकेशन स्पॉन्सर करतो, ऑपरेशन स्पॉन्सर करतो, स्किलिंगचे प्रोग्राम्स करतो, मेंटल फिजिकल वेलबिंगचे प्रोग्राम्स करतो. आता पालघरमध्ये पण आमचा प्रोजेक्ट चालू होतोय मदर अँड चाइल्ड केअरचा. स्किलिंग आमचं वेगवेगळ्या ठिकाणी आहेच ऑलरेडी. विलेज डेव्हलपमेंटमध्ये आधी आम्ही फेटरी कवडस कव्हर केलेलं आहे आणि आता पालघरकडे आम्ही वळलेलो आहोत. तर आम्ही खूप काही असं करतोय ज्यात सामाजिक उत्थान होईल. बरं, लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि जाता जाता अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की ज्या वेळेला स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये सुंदर काम करत असते त्यावेळेला आपोआपच टीका टिप्पणी त्यांच्यावरती होताना दिसून येते. टीका टिप्पणीला तुम्ही कसं घेता आणि एखाद्या स्त्रीवरती जर ती होत असेल तर त्यांना काय टिप्स तुम्हाला द्याव्याशा वाटतात की खचून जाऊ नका, तुमचा पाय ओढण्याचा प्रयत्न होईल, मात्र प्रत्येक स्टेप तुम्ही चढत राहावी? प्रत्येक स्त्रीची स्वप्न असतात, त्याच्यावर तुम्हाला बिलीफ आहे, विश्वास आहे, तर मग खूप विचार नका करू. मला वाटतं प्रत्येक स्त्रीने पुढे निघून जायला पाहिजे, त्या रस्त्याने चालायला पाहिजे, निरंतर प्रयत्न करायला पाहिजे. त्या टीका टिप्पणी झाल्या तरी आपल्याला सद्बुद्धी आहे, आपल्याला कळतं ना काय चांगलं काय वाईट. मॉरल एज्युकेशन तो प्रत्येकाने लहानपणापासून घेतलेलंच आहे ना. तर एखाद वेळेस असं होऊ शकतं की खचून जातो पण त्या टीका टिप्पणींनी, पण तुमच्यामध्ये फायर किती आहे त्यावर अवलंबून आहे की ती टीका टिप्पणी घेऊन तुम्ही पुढे निघू शकता का. आहे फायर तर निघा पुढे. मी आधी पण म्हटलेलं आहे, ट्रोलिंग इज लाईक बॅकग्राऊंड म्युझिक. बॅकग्राऊंड म्युझिक जर तुम्हाला ऐकू आलं तर तुम्ही काय करू शकता, त्या म्युझिकच्या हिशोबाने डान्स करू शकता किंवा डिस्टर्ब होऊ शकता किंवा त्याला इग्नोर करून आपली गोष्ट तरी पुढे ठेवू शकता. तुम्हाला काय करायचंय ते तुमच्यावर आहे, तुमच्या आतली जी आग आहे त्याच्यावर आहे. तर तुम्ही स्वतःच्या हिशोबाने, स्वतःच्या मिशन्सच्या हिशोबाने पुढे जा. आणि एवढंच मी ॲडवाईस करेन की जस्ट स्प्रेड युअर विंग्स, गो अहेड, डोंट वरी. ग्रेट. येस. बरं, यंदाच्या दिवाळीमध्ये काही खास आमच्यासाठी सरप्राइजेस घेऊन तुम्ही येणार आहात का? कारण आम्हाला नेहमी उत्सुकता असते तुमच्या गाण्यांसंदर्भातली, तुम्ही घेतलेल्या निर्णयांसंदर्भातली, तुम्ही घेतलेल्या इनिशिएटिव्ह संदर्भातली. यावेळेला काय सरप्राईज एलिमेंट आहे? मी बंजारा कम्युनिटीसाठी सेवालाल महाराजजींसाठी एक गीत गायलं होतं. ते त्या पूर्ण कम्युनिटीला खूप आवडलं.
आता मला काही लोकांनी एक रिक्वेस्ट दिली होती. तर 5 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आहे. हां. त्यासाठी आता मी एक गाणं म्हटलंय. ते जे 24 किंवा 25 नोव्हेंबरला दिवाळीनंतर, भाऊबीजेनंतर रिलीज होणार आहे. जे मी एक शब्द गायलेलं आहे गुरबानीचं, कोई बोले राम राम कोई खुदा आहे. तर ते सर्वांनी नक्की ऐकावं. एक स्पिरिच्युअल असं ते शब्द आहे आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतं ते. निश्चितच आहे, त्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे. ते ऐकल्यानंतर निश्चितच त्यांच्या प्रतिक्रिया, तुमच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. मात्र लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं स्त्रियांचं असलेलं महत्त्व, त्यांच्यामध्ये आर्थिक नियोजनासंदर्भातली जी गरज आहे त्या संदर्भात तुम्ही दिलखुलासपणे आमच्या सर्व प्रेक्षकांशी चर्चा केलीत, गप्पा मारल्यात, त्यासाठी अमृताजी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद विशाल. थँक्यू. आणि सर्वांना परत खूप खूप शुभेच्छा दीपावलीच्या. तर लक्ष्मीपूजनाचा दिवस खास ठरलेला आहे तो अमृताजींच्या येण्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या खास काही टिप्समुळे. तर आजच्या लोकशाही मराठीच्या या प्रकाशोत्सवामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.